औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथील ग्रामदैवत माशुंबी दर्गा उर्स गुरुवार 6 ऑगस्ट रोजी भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास संदलचा कार्यक्रम संपन्न होऊन उर्सास प्रारंभ झाला. आज शुक्रवारी पहाटे 4 वाजल्यापासूनच भाविकांनी माशुंबी मा दर्ग्यात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. आमचे दक्षिणचे लोकप्रधानचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी या सर्व कार्यक्रमाचा आढावा घेतला. गुंजेगावसह पंचक्रोशीतील गावातील भाविकांसमवेत सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र कर्नाटक सीमांवर्ती भागातून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं यावेळी दिसून आलं. दर्गावर येऊन चादर अर्पण करून नवस फेडण्यात आले. दर्शनानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यात्रेच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मंद्रुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच इतर पोलीस कर्मचारी यांच्यासह मंद्रुप पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चला उजव्या बाजूला बाहेर चला चला नारळ बाहेर पडून घ्या. चला चला निवड द्या समोर. चला निवड द्या पहिल्या का साईडला. चला उजव्या बाजूला.
नमस्कार, मी आमिर शेख, गुंजेगाव ग्रामस्थ. आमच्या गावामध्ये सालाबाद प्रमाणे मशीद माची यात्रा म्हणजे सुरुवात झाली. सुरुवात काल गुरुवारी 6 तारखेला संदलनं सुरुवात झाली. अगदी चांगल्या आतिषबाजी, दारूगोळा, हलग्या याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं संदलचा कार्यक्रम अति उत्साहात पार पडला. त्याचबरोबर आज ग्रामनैवेद्याचा सर्व भाविकांचा दर्शनाचा कार्यक्रम अति उत्साहात चालू आहे. या कार्यक्रमासाठी गुंजेगावातील सर्व ग्रामस्थ व पोलीस प्रशासन व आरोग्य यंत्रणा रक्तदान शिबिर कार्यक्रम ठेवला होता. आणि त्याचबरोबर लोकप्रधान न्यूज मीडिया यांचं सगळ्याचं सहकार्य लाभलेलं आहे. आणि उद्या शनिवारी 8 तारखेला जंगी कुस्त्याचं मैदान आयोजन केलेलं आहे. तरी पंचकृषीतील सर्व मल्लांनी या कुस्त्याचा सहभाग नोंदवावा असं ग्रामस्थाच्या वतीनं मी त्यांना आवाहन करत आहे. व त्याचबरोबर आज जे अतिउत्साहामध्ये कार्यक्रम पार पडला तसंच उद्याही पार पडेल एवढंच मी बोलतो आणि थांबतो. सुदर्शन आवताडे, वडाळ्याचा रहिवासी, तालुका उत्तर सोलापूर. आज गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे मशीद माच्या यात्रेनिमित्त इथं आलो. इथलं दृश्य पाहिल्यानंतर खरा महाराष्ट्र आम्हाला इथंच पाहायला मिळाला. कारण 70 ते 80% हिंदू समाज मुस्लिम समाजाच्या हातात हात घालून मशीद माची यात्रा साजरी करतोय. हे महाराष्ट्राचं एक ऐक्याचं प्रतीक दर्शवणारी शेजारला हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारं या यात्रेत आज खऱ्या अर्थानं मला महाराष्ट्राचं दर्शन होताना पाहतोय. आणि जो ग्रामीण महाराष्ट्र आज बी एकमेकाच्या हातात हात घालून यात्रा असेल, जत्रा असेल, साजरा करण्याचं हे धोरण इथून पुढच्या पिढीमध्ये आम्ही घेऊन जायचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी यात्रा कमिटीनं बोलवून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्यानं मी आपला कायम ऋणी राहील. दीपक दोळाप्पा आठवले, प्रॉपर कुमठेगाव, पण माझं हे आजोळ आहे गुंजेगाव. माझ्या आजोबाची शेती देखील गुंजेगावमध्ये आहे. आणि ह्या यात्रेमध्ये हिंदू आणि मुस्लिम ही एकत्र राहतात आणि एकोपाने राहतात. हे आमच्या गुंजेगावचे एक प्रतीक आहे. सगळ्यांनी एकमेकाला साथ देऊन, सगळ्यांनी एकमेकाच्या हातात हात घालून सगळ्यांनी एकत्र राहावं. कोण तर काय तर मीडियाला बोलणार, त्या मीडियाच्या ह्याच्यामध्ये काय भाग घेऊ नये. प्रत्येकाने आपल्या हिंदू आणि मुस्लिम एकमेकांना साथ द्यावा. आणि माझी एक इच्छा आहे, आता एवढी आपण प्रेक्षक भाविक आपल्या इथं यात्रेसाठी आलेत, पण आपण पुढच्या वर्षी जर आपण आलं तर भव्य असं मस्जिदाची तयारी आपण शासनातर्फे मागणी करावं ही माझी कळकळीची विनंती आहे. मी भारतीय दलित सेनेचा शहर अध्यक्ष दीपक आठवले बोलतोय आणि सगळ्याला धन्यवाद देतो. आणि आपले जे कार्यकर्ते आपल्या गावचे कमिटीचे सगळ्यांनी मला बोलण्याची संधी दिली. त्याच्या पुढं मुस्लिम राहू द्या, हिंदू राहू द्या, कोणीही तक्रार करू नका. आपल्या सगळ्यांनी एकत्र राहू दे एवढीच मी मशिदीच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. गोळी ना, औषध नाही, इंजेक्शन नाही, कुठलाही एक बी काय कशाचा पण त्रास होत नाही आहे. आणि याच्यामुळं ट्रीटमेंट घेण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही. फार म्हणजे फार खूप चांगला आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे सर. आणि सगळं स्टॉफ लोक चांगलं आहेत. कमीत कमी 20 ते 25 वर्ष माझ्या मिसेसला गुडघ्याचा आणि कमरेचा, मानेचा त्रास होता. तिथं ॲडमिट केलं, महिनाभर ट्रीटमेंट घेतली. आता कमीत कमी 80 ते 90% माझ्या मिसेसला भरपूर गुण आलेला आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता. आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.